टिफिन तर नाही आणला आहे, बाहेरच खावं लागेल मला. भैया नमक लाल दे रहा. ब्रेक झाला आता आम्हाला. तर थोडा आपला ग्रीन कलरचं नाव आहे केस खूप वाढले आहे, पण मी कापणार नाही आता, केस वाढवणार आहे. गुड मॉर्निंग गाईज, आदित्य कडचे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सो मित्रांनो, आज आहे संडे. माझा संडे वर्किंग आहे, मंथ एंडचा संडे आहे. सो त्यामुळे आम्हाला वर्किंग करावं लागेल. आणि गाईज मी आता नाश्ता करत आहे. मस्त नाश्ता करतो. गरम केला आहे मी. पुलाव केला होता काल रात्री. काही ना काही झोपली आहे. संडे आहे तर तिला सुट्टी आहे. आणि बाहेर पाऊस वगैरे पण चालू आहे गाईज. मला असं वाटतं की रेनकोट काढावं लागेल मला, आणि रेनकोट घालून ऑफिसला जावं लागेल. आणि ट्रायपॉड तिथं ठेवून आहे. एक शॉर्टसाठी शूट घेतला होता. सो गाईज मी आता नाश्ता करतो आणि जाऊया ऑफिसला. रोहिणते, होय जाऊ का मी? होय जाऊ मी. नाश्ता केला मी. कर आराम. बाय. चला गाईज मी आता निघतो ऑफिससाठी. इतर झोपून आहे. बाय. आराम कर, येतो मी. चला निघूया गाईस ऑफिसला. बॅग घेतली आहे आणि बाहेर पाऊस पण चालू आहे. रेनकोट घालावाच लागेल. हा नाश्ता केला नाश्ता मी. पोचल्यावर मेसेज टाकतो तुला. बाय. नाश्ता करशील? चला काहीच निघतो मी. काही चांगलाच पाऊस चालू आहे, तर मला जादू बनावं लागेल असं वाटत आहे. बनावाच लागेल, खूप पाऊस चालू आहे एकतर. चला जादू बनू. काही जादू जर बनलो आहे मी. पूर्ण पॅक झालो आहे बघा. पूर्ण रेनकोट घातला आहे मी. आणि ट्रक आला. ट्रकमुळे आवाज नव्हता येत असेल तुम्हाला. तो गाईज मी माझा फोन आता डिक्कीमध्ये ठेवतो. ॲक्च्युली पाऊस चालू आहे. यूज केला ना तर ओला होऊन जाईल. आणि वॉटरप्रूफ फोन नाही आपला, IP रेटिंग नाही आपल्या फोनमध्ये. तो मी फोन ठेवून देतो गाईज. आणि जादूमध्ये कसा दिसतो कमेंटमध्ये नक्की सांगा. तो निघतो गाईज. ऑफिसला बसलो आहे. सो आता मी जातो आणि भेटतो नंतर. काहीच लंच ब्रेक झाला आहे. सो मी जेवायला जात बघा. टिफिन तर नाही आणला आहे, बाहेरच खावं लागेल मला. चला संडे. काल तर वडापाव खाल्ला होता. आता बघतो इकडं कुठले हॉटेल्स वगैरे आहे, कुठलं शॉप्स वगैरे भेटलं मग माहितीच पडणार की इथं मस्त जेवण वगैरे भेटते म्हणून. वडापावनं पोट नाही भरत एकतर काही. तर ते 2 वडापावनं भरते, पण नाश्त्यापुरते भरून जाते. काहीतरी राईस प्लेट वगैरे पाहिजे, तो चांगलं वाटते मग खासाठी. आता तेच बघत आहो की कुठे आहे. मला तर असं वाटत आहे आता एका हॉटेलमध्ये जावं लागेल. पैसे वाया गेले थोडं चालेल, बट जेवण थोडं क्वालिटीचं भेटणार काही. तेच बघत आहे आता. जातो एका हॉटेलमध्ये. मला एक हॉटेल दिसलं होतं, तिथेच चाललो आहे आता. नाही काहीतरी दाल तडका वगैरे काहीतरी ऑर्डर करायचं आणि खातो. हां, श्री साई कृष्ण, इथं जाऊया. 10 मिनट लगेगा, हो जाएगा ना. 10 मिनटात होणार बोलले गाईस. सो मी ऑर्डर केला आहे दाल तडका आणि भात. सो आता बघतो, खूप भूक लागली आहे गाईस. दाल तडका अजून भात खातो
आणि खूप भूक लागली आहे तर पोट भरायला पाहिजे काही. वडापाव खायला काही नाही आहे, मेन आहे महत्त्वाचं पोट भरायला पाहिजे. म्हणून मी आता हॉटेलमध्ये आलो, जेवतो आता लवकर, पार्सल येऊ देतो आणि ब्रेक पण होते, ब्रेक पण मॅनेज करावं लागेल ना. डाळ भात आहे आणि चपाती पण आणली आहे. थँक्यू भैया जल्दी आने के लिए. थँक्यू बोला, थँक्यू जल्दी लाने के लिए. जेवण करतो, खूप भूक लागली आहे. डाळ भैया नमक लाल दे रहा. जबरदस्त, एवढी मस्त आहे ना काही डाळ, लिंबू मारून सोबत कांदा. असं जेवण भेटलं ना मजाच वेगळी असते. पोट भरून जेवायचं आणि काम करायचं. या काही जेवण करायला. गाईस पोट भरून जेवण झालं आहे आणि एवढं पोट भरून जेवलं गाईस तरी पण उरलं आहे, भात पण उरला आहे आणि डाळ पण उरली आहे गाईस. तर आता मी बघतो 4, 4:30, 5 वाजता थोडासा ब्रेक घेणार आणि तेच मला भूक लागतच 4-5 वाजेपर्यंत, मग तेच खाऊन घ्यायचं कॅन्टीनमध्ये. तो आता चांगलं वाटलं गाईस, मस्त वाटतं पोट भरून. असं आपल्या मनालायकीचं काहीतरी भेटतं ना गाईस खायला तर चांगलंच वाटतं. आता काहीच नाही गाईस, आता ऑफिसला जात आहे मी. ऑफिस सरळ आहे ह्या साईडला ना, जास्तीत जास्त काही कॅन्टीन वगैरे काय आहे ना, ते माझ्या जुन्या ऑफिसमध्ये होते तसे कॅन्टीन वगैरे आहे ना इकडं. तर मला थोडंसं दूरच यावं लागेल, तर काय करायचं, करावं तर लागेलच. हां मला वेळ झाला असं वाटत आहे, काय माहिती, असू द्या ना, जेवण इम्पॉर्टंट आहे. चला काही जाऊया, आता जातो काहीच मी आणि तुम्हाला भेटतो, ब्रेकला भेटतो, नाही तो ऑफिस सुटल्यानंतरच भेटतो, पण मला हे खावाच लागेल. तो जातो काहीच मी. ब्रेक झाला आता आम्हाला, तर थोडं आपलं काढायचं जेवण, जेवायचं. सचिन रस काही नाही, रस नाही बाबा. एवढं आहे आता तेवढं खाऊन घेऊ बाबा. आमटी काढ ना, काय आमटीली भाजी खाऊन तू खाऊन पाशील ना, तू म्हणशील का काय फक्त मीठ कमी वाटते आमची घालूच. हे आमची सुकली रे, सुकली आमची. आमटी चल जाऊ दे गाईस. थोडा भात अजून वरण उरलं होतं, सो खाते गाईस. आणि आता 5 वाजले गाईस, ब्रेकला आलो आता. गाईस ऑफिस लॉग आउट झालं आहे, कारण मी स्कूटी कुठे लावली होती. हां हे माझी स्कूटी तिकडे आहे, मी इकडेच उंदर आहे. तर गाईस ऑफिस लॉग आउट झालं आहे, 6:50 झाले आहे. तो जातो आता ना घरी, निघतो पाऊस येण्याच्या पहिले, आपल्या स्कूटीला काढतो आणि निघतो. चलो, त्यांना डाळ दिली गाईस. गाईस केळे घेऊन जातो आता घरी, केळे संपले होते. काय केलं दिवसभर? होय कॉल बरं आहे गाईस. घरी आलो, फ्रेश होऊन भेटतो तुम्हाला. काय केलं दिवसभर? अरे लाईटच 2 वाजता आली. हां आणि त्यात लाईट आली, मग घरातले काम आवरावर ते माझं नेट गंडलं होतं. हे गाईस मी आंघोळ केली आहे आणि
केसाला तेल वगैरे काही लावलं नाही, करली केस गेले. म्हटलं विचार झाला होता ऑफिसून आल्यानंतर मस्त गरम गरम पाण्यानं आंघोळ करू म्हटलं. केस पूर्ण करले केले गाईस. केस खूप वाढले, पण मी कापणार नाही आता केस, वाढवणार आहे. सो मोठे केस झाल्यानंतर सेट होतच नाही काही, पूर्ण करली हेअर होऊन जाते माझे. दिवा अगरबत्ती वगैरे केली गाईस. आता जेवण करतो. हिरोईन ते मामासोबत बोलते ती काय आता ऐकणार नाही. गाईस काय म्हणतो तुम्ही, काहीतरी बोलत होतो मी, 1 सेकंड. हां काय बोलत होतो मीच विसरलो. हां नाही, येताना ना मी गाईस म्हणजे ऑफिसहून येताना पहिले वैभव दादाला फोन केला होता मी की वैभव दादाकडे जातो म्हणून. वैभव दादाचं मग म्हणजे मी येत्या घरापाशी तेव्हा फोन आला की काय झालं म्हणून. दादा म्हटलं मी येत होतो तुला भेटायला, का बरं नाही आला बोलले. म्हटलं ज्या टाईम मी फोन लावला त्या टाईम तू फोन नाही उचलला. ठीक आहे म्हणते, काय हरकत नाही, उद्या येऊन जाशील. म्हटलं ठीक आहे म्हटलं दादा. आज संडे होता सो त्यामुळे मी येत होतो म्हटलं भेटायला. आता बघतो उद्या झाला तर जातो दादाकडे भेटायला, नाही तर बघू नंतर. आणि काहीच आजचा संडे असा गेला. असं होतं आजच्या संडेमध्ये. ह्या संडेवर वर्किंग होतं. आता माहीत नाही, दसऱ्याला सुट्टी राहू शकते. हा आता 2-3 दिवसानंतर दसरा आहे आणि सप्टेंबर महिना संपायला आला आहे गाईस. 2 दिवस बाकी आहे आणि आता चालू होणार ऑक्टोंबर महिना. आणि ह्या महिन्यामध्ये आहे दीपावली ऑक्टोंबरमध्ये. आणि ब्लॉग बघा, अजून समोर खूप ब्लॉग येईन. आय होप की मला जायला भेटणार वर्धाला असं वाटत आहे. पण दिवाळीला नाही, दिवाळीचं पहिलेच जायला भेटणार असं वाटत आहे मला. सो समोर बघा काय होणार ब्लॉग्समध्ये, अजून येणारच ब्लॉग. सो तेच. सो मी आता जेवण करतो गाईस. हे गाईस आता आम्ही जेवण करतो. भात आहे, डाळ आहे, चपाती आणि लोणचं. दुपारी पण तडका डाळ खाल्ली होती आणि ताईने पण तडका डाळ बनवली आहे. आणि ताई इथं सत्यमासोबत बोलत आहे. सो आता आम्ही जेवतो. एक नंबर डाळ. दुपारी पण लय भारी डाळ खाल्ली नाही. तिथे एक हॉटेल होतं ग्रीन कलरचं नाव आहे अंधरलेला अजून हॉटेल आहे. चंदननगरला गेलो होतो तू. मित्रांनो तुम्ही ब्लॉग बघितला असेल आज संडेचा, की आज ब्लॉगमध्ये काय होतं. सो माझा संडे कसा गेला आहे. आणि गाईस उद्या परत ऑफिसला जायचं आहे. हां जेवण वगैरे झालं आहे. ताई पण आता वेब सिरीज बघत आहे, ती पण आराम करणार. मी पण आता झोपतो गाईस. उद्या परत उठायचं, परत ऑफिसला जायचं आहे. आज संडे वर्किंग होतं. आज जास्त काही कामं केलेच नाही मित्रांनो. फ्लोअरवर होतो, फक्त बसून होतो. जास्त काही कामं होतच नाही आज. सो तेच मित्रांनो, नवीन आहे मी. कंपनी जुनी आहे, मी नवीन आहे. सो आम्हाला तेवढे कामं नव्हते, बट असंच बसून होतो. सो मित्रांनो आजचा ब्लॉग इथे सेंड करतो. आता आपण भेटू मंडेच्या ब्लॉगमध्ये, म्हणजे उद्या. आजचा संडे होता. सो संडे वर्किंगचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि तुमच्यापर्यंत सर्व द्या. सो मित्रांनो मी आता आराम करतो. तुम्हाला भेटतो उद्याच्या ब्लॉगमध्ये. अँड गुड नाईट अँड बाय.